लाडक्या भगिनींकरिता आजची आणि आत्ताची सर्वात मोठी गोड बातमी, खूप मोठी अपडेट आहे लाडक्या भगिनींनो. तर हो लाडक्या भगिनींनो, आपण खऱ्या अर्थाने कालच पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाडक्या भगिनींना, पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याच्या 1500 रुपयाच्या हक्काचं त्यांचं जे अनुदान आहे ते काल पासूनच त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता, वितरणाकरिता सुरुवात झालेली आहे लाडक्या भगिनींनो. परंतु दरवेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जेव्हा येतात, ज्या महिन्याचे येतात, त्यावेळेस खूप साऱ्या लाडक्या भगिनी अशा असतात की ज्यांचं रखडलेलं, ज्यांचं थकलेलं अनुदान, 2-2, 3-3 महिन्याचं जे अनुदान आहे ते जमा झालेलं नाहीये. ते होणार की नाही, केव्हा होणार, त्रुटी आहे का, कुठे चेक करायची, काय करायचं, कसं करायचं, असे खूप सारे प्रश्न खूप साऱ्या लाडक्या भगिनीकडून विचारण्यात येतात. तर माझ्या त्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ, आपल्या सर्वांचं हक्काचं पेज, आपल्या सर्वांचं हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे भारत का लाल NK अग्रवालच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून ती गोड बातमी आहे जी सांगत आहे. ती अशी आहे की खूप साऱ्या लाडक्या भगिनींना जवळपास 3-3 महिन्याचे म्हणजे 4500 रुपये, 1500, 1500, 1500 असे 4500 रुपये जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आता लक्षात घ्या, 4500 रुपये खूप साऱ्या लाडक्या भगिनींना जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सर्वच, खूप साऱ्यामध्ये फक्त ज्या लाडक्या भगिनींना मागच्या 2-2, 3-3 महिन्याचे पैसे जमा झालेले नाही त्या, आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्या लाडक्या भगिनींचं सर्व बरोबर आहे, आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्या सर्व लाडक्या भगिनींचं बरोबर असताना राज्य शासनाच्या वतीने पडताळणी झालेली आहे, राज्य शासनाच्या वतीने छाननी झालेली आहे, राज्य शासनाच्या वतीने स्क्रुटिनी मधून त्या पार पडलेल्या आहेत, पुढे निघलेल्या आहेत, आणि त्यांचं सर्व काही बरोबर आहे. आणि त्या सर्व लाडक्या भगिनींना जवळपास 4500 रुपये जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. लाडक्या भगिनींनो, मी वेळोवेळी गेली वर्षभर सांगत आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक अशी योजना आहे की ज्या योजनेमध्ये मागचे थकलेलं अनुदान सुद्धा मिळते, ज्यापैकी 5 महिन्याचा असो, 10 महिन्याचा असो, 6 महिन्याचा असो. मी खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे चेक करून दिले, त्यांना दाखवून दिले, त्यांना विड्रॉलही करून दिलेले आहेत. त्यामुळे वेळोवेळी मी सर्व आपल्या लाडक्या भगिनींना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आश्वासित करत आलेलो आहे, आश्वासित केलेलं आहे की निश्चिंत राहा, तुमचं जर सर्व काही बरोबर असेल तर तुमचं राहिलेलं जे अनुदान आहे ते मिळणार आहे. इतर खूप साऱ्या काही योजना आहेत, ज्यापैकी समजा आपलं सामाजिक न्याय विभागाच्या काही योजना आहेत, ज्या योजनांमध्ये मागचं जे रखडलेलं अनुदान असते ते भविष्यामध्ये पुढे मिळताना दिसत नाही, आणि खूप साऱ्या लाभार्थ्यांना मिळालेलं सुद्धा नाहीये. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेविषयी मी खूप वेळा सांगितलेलं लाडक्या भगिनींना, कारण ही राज्य शासनाची या लोकांकरिता म्हणा, खऱ्या अर्थाने या लोकांकरिता आणलेली ही योजना आहे. ही यांच्याकरिता खूप महत्वाकांक्षी योजना आहे, ज्यामुळे हे सरकार स्थापन झालेलं आहे. लाडक्या बहिणींचं मतदान घेऊन हे सरकार स्थापन झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. ठीक आहे, मान्य आहे, तुम्हाला 2100 रुपयाचा शब्द दिलेला होता, 2100 रुपये अजून केलेले नाहीये, परंतु 1500 रुपये जे आहेत ते तुमचं जर थकलेलं असलं तरी सुद्धा तुम्हाला मिळतात. हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे, खूप साऱ्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आपण पाहिलेलं लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणत्या तालुक्यातून आहात, तुमचं रखडलेलं अनुदान होतं का, किती महिन्याचं अनुदान राहिलेलं होतं, आणि तुम्हाला अनुदान आलं का, काल आलं का, आज आलं का, 2-3 दिवस वितरण सुरू राहणार आहे. जर तुम्हाला 3 महिन्याचं आलेलं असेल तरी सुद्धा सांगा, कमी आलेलं असेल तरी सुद्धा सांगा, तुमचं आलंच नसेल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला अनुदान, किती अनुदान आलेलं आहे, किती महिन्याचं थकीत आहे, केवायसी राहिली का, केवायसी झाली का. कारण की आता हा जून महिना सुरू झालेला आहे, अर्धा झालेला आहे. वेळ प्रसंगी कधीही राहिलेल्या लाडक्या भगिनींकरिता केवायसी सुरू होऊ शकते. जरी राहिलेल्या लाडक्या भगिनींकरिता केवायसी सुरू नाही झाली तरी सुद्धा हरकत नाही, कारण की या योजनेमध्ये आता इथून पुढे दरवर्षी केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यानुसार तरी ही केवायसी सुरू होणारच. ती कधीही होऊ शकते, 8-15 दिवसामध्ये, हप्त्या 2 आठवड्यामध्ये ती कधीही होऊ शकते. ती सुद्धा अपडेट मी तुम्हाला 100% नक्कीच चालू झाल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर नक्कीच सांगेल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, सध्या परिस्थितीमध्ये महत्वाचा विषय हाच आहे की खूप साऱ्या लाडक्या भगिनींना त्यांचं थकीत अनुदान आहे 2-2, 3 महिन्याचं, ते त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. ही गोड बातमीच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. तर लाडक्या भगिनींनो, मी आशा करतो की माझे जे व्हिडिओ या अगोदर सुद्धा आलेले आहेत आणि त्या सर्व व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, तुमच्याकरिता ते विश्वासार्ह राहिलेले आहेत, त्या व्हिडिओचा तुम्हाला लाभ झालेला आहे. त्यानुसार या व्हिडिओच्या माध्यमातून थकीत राहिलेल्या लाडक्या भगिनींकरिता 4500 रुपये अनुदान त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यासंदर्भातली ही जी गोड बातमी आहे ती नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल, आणि हीच बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना पोहोचावी, मिळावी, याकरिता नक्कीच हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा लाडक्या भगिनींनो, जेणेकरून त्यांना एक गोड बातमी मिळेल, आनंदाची बातमी मिळेल, ते सुद्धा चेक करू शकतील. आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेल्याच्या नंतर त्यांना जर आवश्यक काही प्रश्न असतील तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारतील, काही मार्गदर्शन असतील, तत्व असतील, काही सूचना असतील, काही सजेशन असतील तर ते सुद्धा आपल्याला
सजेस्ट करतील, सुचवतील लाडक्या भगिनींनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे ते तुमचे आभार सुद्धा मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढीच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्याप्रमाणे आणि त्यानंतर नवीन व्हिडिओमध्ये आणतो त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.